आज आपण ताकातली मेथीची भाजी बनवणार आहोत। हे आहे ताक अर्धा लिटर घेतलंय। ही बारीक मेथी आहे, ती बारीक स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। हा कढीपत्ता, लसूण आणि मिरची ते बारीक खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे। त्यानंतर जिरं, हळद आणि मीठ। इकडे आपण कढईमध्ये ना तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता काय करायचं आपल्याला पहिल्यांदा माहिती आहे, पहिल्यांदा जिरं घालून घेऊयात। जिरं झालं की त्याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची आणि लसूण, हे हळद, त्याच्यावरती ना गॅस कमी करून घ्या आधी आणि नंतर मग जो हा ताक आहे ना तो घालून घ्या। अंदाजाने मीठ घाला। त्याला उकळ येऊ द्यात, गॅस फास्ट करून। बघा आता दुसरीकडे ना आपण कढई ठेवलेली आहे, थोडं तेल घातलेलं आहे। जी भाजी आहे ना मेथीची ती घालून घेऊयात। आणि अगदी 2-3 मिनिटं ती परतवून घ्यायची आपल्याला तेलावर फक्त। आणि थोडंसं एक चिमूटभर अगदी मीठ घालायचं त्याच्यात। तेव्हा एकदम थोडंसं मीठ घालायचं फक्त आणि ते परतवून घ्या। आणि बघा आपल्या ताकाला चांगली उकळ आलेली आहे। आता जी आपण भाजी परतवून घेतली ना ती त्याच्यात सोडूया। बघा आणि अगदी एक उकळ काढायची आहे त्याला। एक उकळ झाली ना का गॅस बंद करूया। पहा आपली ताकातली मेथीची भाजी झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली माझी तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।